नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण फेब्रुवारी 2018 मध्ये जी एक्झाम झाली होती स्कॉलरशिपची 8व्या वर्गाची, ठीक आहे, 8th स्टँडर्डची जी स्कॉलरशिप एक्झाम झाली आहे 2018 मध्ये, त्याचा आपण पेपर 1 करणार आहे आता. ठीक आहे, याच्या अगोदर आपण 2017चे दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2 सॉल्व केलेले आहेत. ठीक आहे, आता आपण पेपर 1 करूया 2018चा. ठीक आहे, पेपर 1 मध्ये काय काय असते बघा. एक तर इंग्लिश असते आणि मॅथमॅटिक्स असते. ठीक आहे ना, हे बघा, फर्स्ट लँग्वेज इंग्लिश असते आणि मॅथमॅटिक्स असते. ठीक आहे, तर इंग्लिशचे 25 क्वेश्चन्स आहेत आणि मॅथमॅटिक्सचे 50 क्वेश्चन्स आहेत. तर आज आपण इंग्लिशचे क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन 25 बघूया. ठीक आहे, चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1साठी बघा, इथे एक पॅसेज दिलेला असतो. हे बघा, असं प्रथम भाषा लिहिलेलं आहे आणि इथे इन्स्ट्रक्शन दिले आहे. क्वेश्चन नंबर 1 to 2, रीड द फॉलोइंग न्यूज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. तर हे जे न्यूज दिलेली आहे ना, हे तुम्ही वाचून घ्या, पटपट वाचून घ्याल. ठीक आहे, मी ऑलरेडी रीड केलेली आहे. त्याच्या बेसिसवर आपल्याला याचे क्वेश्चन नंबर 1 आणि 2चे ॲन्सर द्यायचे आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी तुम्हाला पटकन सांगून देतो मेन काय आहे. एकतर पहिला हा याचा जो टायटल आहे, ठीक आहे, हेडिंग जी आहे ती दिलेली, ते एक महत्त्वाचं आहे. आणि इथे बघा, इथे एक लिहिलेलं आहे, योगा टीचर्स, है ना, इथे लिहिलेलं आहे बघा, योगा टीचर्स टेकिंग, है ना, योगा टीचर्स म्हणजे इंडियन जे लोक आहेत, है ना, त्यांनी योगा टीचर्स म्हणून त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. ठीक आहे ना. त्याच्यानंतर अजून एक सेंटेन्स कुठलं तरी आहे. असे 2 सेंटेन्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की, हे बघा, अ लार्ज नंबर ऑफ इंडियन स्टुडंट्स, है ना. तर याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये इंडियन्सनी पण भरपूर पार्टिसिपेट केलं. ठीक आहे, त्याच्यात आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 बघा, बाय रीडिंग द न्यूज वी कॅन से दॅट the Indians made their mark in yoga event at China as dash and dash. है ना, इथं दोन्ही जागी आपल्याला 2 वर्ड लिहायचे. त्याच्यापैकी बघा 3rd नंबरचा येतो आहे ऑप्शन. ठीक आहे, ऑप्शन 3मध्ये योगा टीचर्स अँड पार्टिसिपेंट्स. ठीक आहे, चायनामध्ये जे योगा इव्हेंट झालं तिथं जे इंडियन्स आहे त्यांनी ॲज अ योगा टीचर आणि पार्टिसिपेंट दोन्हीच्या याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला त्याच्यात. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन 2 बघा, व्हॉट इज द हेडलाईन सजेस्ट. तर आपण बघितलं तर हेडलाईन काय दिली होती, 10,000 पीपल्स पार्टिसिपेशन, है ना. मग इथं हेडलाईन काय यायला पाहिजे याची, फर्स्ट, पीपल्स पार्टिसिपेशन इन योगा इव्हेंट. ठीक आहे, एकदम सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 3 बघा, चूज वन अल्टरनेटिव्ह ऑफ कॉम्पॅरेटिव्ह डिग्री. नाओमी इज नॉट वन ऑफ द क्लेवरेस्ट गर्ल्स इन द क्लास. इथं काय करायचं आपल्याला, हा जो सेंटेन्स दिलेला आहे, ठीक आहे, हा सेंटेन्स जो आहे, नाओमी इज नॉट वन ऑफ द क्लेवरेस्ट गर्ल्स इन द क्लास, तर याला आपल्याला है ना कॉम्पिटेटिव्ह डिग्रीमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, आता कम्पेअर जेव्हाही आपण करतो ना, तर कसं करतो, बेटर दॅन, है ना, सूनर दॅन, लेटर दॅन, असं दॅन शब्द येतो, है ना. तर इथे आणि सेकंड डिग्री येते वर्बची. तर इथे बघा, सम गर्ल्स ऑफ द क्लास आर क्लेवरर दॅन नाओमी, है ना. तर हा जो 2nd नंबरचा ऑप्शन आहे हा कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येतो. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे 2nd. चला नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 4 काय बघा, चूज वन अल्टरनेटिव्ह, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट क्वेश्चन टॅग. एव्हरीबडी हॅज लर्न्ड द लेसन. तर याचं काय येतं, क्वेश्चन टॅग जेव्हाही लावतो ना आपण, तर त्यांनी केलं की नाही असं, है ना. हॅव नॉट दे, त्याचा ॲन्सर कुठला आहे, तो 4th नंबरचा ऑप्शन जो आहे तो याचा ॲन्सर आहे, हॅव नॉट दे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी काही शिकले की नाही, है ना, तर हॅव नॉट दे. ठीक आहे, 4thचा येतं आहे 4th. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 5 बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड. तर इथं एक सेंटेन्स दिला आहे, देअर इज अ लिटिल होप फॉर हिज नेफ्यूज रिकव्हरी
यट ही शोड लिटिल कन्सर्न फॉर हिज नेफ्यू. तिथं जे लिटिल वर्ड जो इथे यूज झालेला आहे तो ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज झालेला आहे. ठीक आहे. हा जो नेफ्यू आहे नाऊन याच्याबद्दल ते सांगतं आहे आपल्याला हा वर्ड. ठीक आहे ना. तर याचा ॲडजेक्टिव्ह आहे हा. ठीक आहे. नाऊन प्रिपोजिशन आणि ॲडवर्ब तर नाहीच आहे. ठीक आहे ना. त्यामुळे हा ॲडजेक्टिव्ह असेल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 6 बघा. चूज वन अल्टरनेटिव्ह टू द गिवन रिडल. है ना. एक रिडल म्हणजे आपण मराठीमध्ये कोडे म्हणतो ना. कोडं दिलेलं आहे. त्याचा आपल्याला ॲन्सर सांगायचा आहे. आय ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड बट ऑलवेज स्टे इन माय कॉर्नर. व्हॉट एम आय. तर इथं काय होते की जे लेटर्स वगैरे असतात ना, जे इन्व्हेलोपमध्ये वगैरे आपण काही पाठवतो कुरिअर वगैरे है ना. तर एक इन्व्हेलोपवर स्टॅम्प लावलेला असतो. ठीक आहे ना. आपलं एक पोस्टल तिकीट असतं त्याच्यावर एक स्टॅम्प असतो. ठीक आहे ना. तो जो स्टॅम्प असतो ना पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये फिरतो, पण तो स्टॅम्प आहे ते एका कॉर्नरमध्येच राहतो नेहमी. ठीक आहे. तर कोण असतो तो. याचा जे हे कोड्याचं ॲन्सर काय आहे. सेकंड नंबरचा ऑप्शन आहे. ठीक आहे ना. स्टॅम्प जो आहे तो एका कॉर्नरलाच असतो. भले तो लेटर जो आहे तो जो इन्व्हेलोप आहे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये फिरत असेल, पण तो स्टॅम्प एका जागीच असतो कॉर्नरला. ओके. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो रॉंग दिलेला आहे. कारण इथं बघा इथं काय लिहिलेलं आहे. चूज 2 ऑप्शन्स फॉर द फॉलोइंग अंडरलाईन वर्ड. है ना. हाऊ कॅन यू रिप्लेस इट. इथं अंडरलाईन केलेला वर्ड तर नाहीच आहे. ठीक आहे. तरी पण सपोज आता हे इटॅलिक वर्ड आहे, ह्याला जर आपण कन्सिडर केलं तर याचा अर्थ होतो इंडिया इज द लँड ऑफ मेडिकेंट्स. आता हे मेडिकेंट्सचा अर्थ होतं आहे भिक्षुक. ठीक आहे ना. आणि इथं कम्पॅरिझन काय केलं आहे. बाबा आमटे वॉज वन सच सोल पॉप्युलर अँड विथ प्रोफाऊंड रिस्पेक्ट नोन ॲज. आता इथे जे चारही ऑप्शन दिलेले आहे ना ते बाबा आमटेंबद्दल नाहीच आहे. कारण बाबा आमटे जे आहे ते टीचर पण नव्हते, साधू सेज किंवा फिलॉसॉफर नाही आहे. ते आहे है ना सोशल वर्कर आहेत. हां. सोशल आणि ॲक्टिविस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे कारण ते समाजसेवक आहे ते है ना. आणि आंदोलन वगैरे करतात. हां. तर ते याच्यामध्ये बाबा आमटेबद्दल तर हे चारही ऑप्शन नाही आहे, म्हणून हा क्वेश्चन रॉंग आहे. ठीक आहे. तर याला आपल्याला स्किप करावं लागेल. ठीक आहे. याचं काहीच ॲन्सर नाही आहे. इथं जर है ना सोशल वर्कर असतं तर आपण याच्यामध्ये ऑप्शन लिहू शकलो असतो, किंवा ॲक्टिविस्ट असतं तर आपण त्याचं ॲन्सर दिलं असतं, पण इथं नाही आहे ते. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 8 and 9साठी आता इथं एक पॅराग्राफ दिलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 8 आणि 9साठी एक पॅसेज दिलेला आहे. तो पॅसेज तुम्ही रीड करा. ठीक आहे. या पॅसेजमधले जे काही क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये 1-2 गोष्टी कुठल्या येतात. एक पहिले तर हा येतो एक क्वेश्चनमध्ये, गोल्ड द मोर इट बर्न द मोर ब्राईटली इट शाईन्स. है ना. हा एक येतो आहे. त्याच्यानंतर त्याच्यातले एक कुठला तरी एक येतो आहे. हां. हे एक येतो, दोज हू ले डाऊन देअर लाईव्स फॉर द सेक ऑफ फ्रेंड ऑर इवन फॉर द सेक ऑफ स्ट्रेंजर. ठीक आहे. हे 2 क्वेश्चन 8 आणि 9मध्ये यांचा यूज झालेला आहे, अंडरलाईन केलेल्या लाईनचा. ठीक आहे. तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8मध्ये बघा. चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. हां. द पर्सन assuredly dwell in the world of bliss who lay down their lives for the sake of है ना फ्रेंड आणि स्ट्रेंजर. मी अंडरलाईन केलं आहे ना आपण त्याला. तिथं सेकंड आणि थर्ड हे दोन्ही ऑप्शन जे आहे याचे ॲन्सर आहेत. ठीक आहे. फॉर द सेक ऑफ स्ट्रेंजर, फॉर द सेक ऑफ अ फ्रेंड. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 9 बघा. व्हॉट इज दॅट विच शाईन्स ब्राईटली आफ्टर इट बर्न्ड. अजून बर्न केल्यावर अजून जास्त शाईन काय होते यापैकी ऑप्शन येतो आहे याचा 3rd नंबरचा गोल्ड. ठीक आहे. गोल्डला जेवढं बर्न करा तेवढं ते अजून शाईन होतं. ठीक आहे. आता हे 2 क्वेश्चन ते पॅसेजवर डिपेंड होते. आता हे जो 10th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो वेगळा आहे. 10मध्ये बघा काय म्हटलं आहे. क्वेश्चन नंबर 10. चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग कोटेशन. कोटेशन तुम्ही बघितले असेल. ठीक आहे. तुम्हाला माहीत पण असेल. इथं बघा. डॅश डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली
इथं काय येतो चारीपैकी विनर्स है ना. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली. त्याचं ऑप्शन आता 4. आता इथं बघा एक गडबड होते की 4चं तुम्ही 4th याला डार्क करून नाही द्यायचं, ठीक आहे ना. 4th ऑप्शनला डार्क नाही करायचं. आता जो 4 आहे तो कुठे आहे बघा, इथे लकीली 4thमध्येच आहे. तर तुम्ही 4ला जर इथं याला बघून 4ला डार्क करून दिलं तर तुमचं ॲन्सर चुकू शकतो, ठीक आहे. पुढे अजून 1-2 क्वेश्चन्स आहे असे, ठीक आहे. चला बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11 बघा. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग वेब. चूज करेक्ट पॅसिव्ह वॉईस. इथं एक असा वेब दिलेला सारखा आहे, म्हणजे सेंटरमध्ये इथं बघा एक हे लिहिलेलं आहे ना, डू द वर्क है ना. इथं मग इथं 1 2 3 4 याचे 4 टाईप दिलेले आहे. त्याच्यामधून पॅसिव्ह वॉईस कुठला असेल तो आपल्याला सांगायचा आहे. तर याच्यातला पॅसिव्ह वॉईस असतो सेकंड नंबरचा जो आहे तो पॅसिव्ह वॉईस आहे. लेट द वर्क बी डन, ठीक आहे. आता बघा इथं सेकंड आहे तर तेच मी म्हटलं ना, सेकंडला राऊंड सेकंड सर्कलला डार्क नका करू, कारण इथं सेकंड कशामध्ये आहे, फर्स्टमध्ये आहे. त्याचा ॲन्सर कुठला येतो आहे, फर्स्ट येतो आहे. तुम्हाला कुठला सर्कल तुम्हाला डार्क करावं लागेल, फर्स्टवाला डार्क करावं लागेल, सेकंडवाला डार्क नाही करायचं आहे, ठीक आहे. तर ही थोडीशी काळजी घ्याल, काही क्वेश्चन्स असे येतात, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 12 बघा. चूज वन अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स ऑफ इनडायरेक्ट स्पीच, है ना. स्पीच टाईप ऑफ स्पीचमध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच असते. डायरेक्ट स्पीच म्हणजे जर एखादा व्यक्ती स्वतःच सांगत असेल एखादी गोष्ट स्वतःबद्दल तर तो डायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीचमध्ये एखाद्याने काहीतरी म्हटलं आणि दुसराच कुणाला तरी सांगत असेल तर ते इनडायरेक्ट स्पीच असते. तर इथं बघा, ही आस्क्ड देम डॅश दे वूड लिसन टू सच अ मॅन. तर इथं म्हणजे इथं जो येईल मध्ये एक जो वर्ड येईल तो वेदर आहे, है ना. वेदर सेकंड नंबरचा, वेदर दे वूड लिसन टू सच अ मॅन, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आता क्वेश्चन नंबर 13 आणि 14साठी एक पोयम इथं दिलेली आहे. पोयम तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या, ठीक आहे. रीड केल्यावर त्याचे ॲन्सर तुम्हाला इझिली देता येईल, ठीक आहे. याच्यामध्ये एक छोटा मुलगा असतो, ते आपल्या वडिलांना म्हणतो की हळूहळू चाला कारण त्याला पडायचं नाही आहे. ही डोंट वॉन्ट टू है ना, आय डोंट वॉन्ट टू फॉल, ठीक आहे ना. आणि मला तुमचे फूट स्टेप फॉलो करायचे आहे, म्हणजे त्यांचे जे जेवढे पाऊल असते ना ते मोठे मोठे पाऊल असेल तर यांना त्या छोट्या मुलाला छोटे छोटे पाऊल टाकता येतं. तर तुमच्या पाऊलाला पाऊल मला मॅच करता आले पाहिजे म्हणून तुम्ही स्लो चाला, ठीक आहे. आणि नंतर तो हा पण म्हणतो की जेव्हा मी मोठा होऊन जाईल तर माझ्यासोबत पण एक छोटा मुलगा राहील, ठीक आहे ना. तो पण मला फॉलो करायचा प्रयत्न करेल, हां. अँड आय वूड वॉन्ट टू जस्ट लीड जस्ट राईट. आणि मी त्याला लीड करेल, म्हणजे मी त्याच्या पुढं जाईल असं तो असं कल्पना करतो, ठीक आहे ना. चला तर नेक्स्टचे क्वेश्चन बघूया 13 आणि 14. क्वेश्चन नंबर 13मध्ये चूज टू करेक्ट ऑप्शन्स. वाय डज द बॉय से टू हिज फादर टू वॉक लिटिल स्लोअर. का बरं हळू चालायला सांगतो आहे, कारण याच्यातले 2 ऑप्शन आपल्याला निवडायचे आहे. तर पहिला एक ऑप्शन येतो बिकॉज ही वॉन्ट्स टू लीड जस्ट राईट, ठीक आहे. हे नंतर तो जेव्हा मोठा होईल तेव्हा. आणि बिकॉज ही इज फॉलोईंग हिज फूट स्टेप, आणि तो जो आहे आपल्या वडिलांचे जे पाऊल टाकतात पण ते त्याला फॉलो करत आहे, त्यामुळे ते त्याच्या वडिलाला म्हणतो की हळू चाला थोडा, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14मध्ये काय म्हणतं आहे बघा. व्हॉट डिड द बॉय इन द पोयम डोंट वॉन्ट टू, है ना. तो डोंट वॉन्ट टू फॉल, है ना. तर याचा आन्सर कुठला येतो, सेकंड नंबरचा, हां, डोंट वॉन्ट टू फॉल. चला नेक्स्ट बघू. क्वेश्चन नंबर 15मध्ये बघा. कंप्लीट द डायलॉग बाय चूजिंग वन अल्टरनेटिव्ह. विलास विचारतो आहे व्हेअर आर युअर नेबर्स, आय वॉन्ट टू मीट देम. मग साक्षी काय म्हणते, दे डॅश बी अवे फॉर द वीकेंड बट आय एम नॉट शुअर, ठीक आहे ना. ते साक्षी म्हणते की बहुतेक ते बाहेर गेले असेल, है ना, बाहेर गेलेले असतील एखाद्या आठवड्यासाठी, पण मला एकदम शुअर नाही आहे मला अशी ती म्हणते. तर अशा वेळेस ना माईट हा शब्द यूज केला जातो, ठीक आहे ना. म्हणजे कारण
शुअर नसतो आपण त्याच्याबद्दल, तर मग आपण माईट म्हणायचं असतं तिथं. ठीक आहे, त्याच्यात ॲन्सर येतो आहे 15चा फर्स्ट माईट. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 16मध्ये बघा, चूज वन अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग. रमन वॉज इलिटरेट, ही डिड नॉट गेट अ गुड जॉब, इट बिकेम व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम टू मेक बोथ हँड्स मीट. ठीक आहे ना, म्हणजे बोथ हँड्स मीट म्हणजे सर्व गरजा ज्या असतात माणसाच्या ते त्याला पूर्ण करता येत नव्हत्या. का? तर तो इलिटरेट अशिक्षित होता, त्याला चांगलं काम मिळत नव्हतं, त्याच्यामुळे त्याची इन्कम जी होती ती पुरेशी नव्हती. तर याच्यात ॲन्सर काय यायला पाहिजे? टू लिव्ह विथ अ वन्स इन्कम. ठीक आहे ना, तर त्याची जी इन्कम आहे ती खूप कमी होती, त्याच्यामुळे त्याच्यात त्या सर्व गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होत नव्हत्या. त्याचा ॲन्सर येतो आहे फर्स्ट, हां, टू लिव्ह विथ वन्स इन्कम. कठीण जात होतं तेवढ्या इन्कममध्ये जगणं त्याला. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 17 बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग वन अल्टरनेटिव्ह. डॅश वॉज इस्टॅब्लिश्ड टू मेक पीस अमॉंग कंट्रीज. तर इथं डॅशच्या जागी ह्या चारपैकी कुठला ऑप्शन येणार? याच्यातलं येणार आहे फर्स्टवालं. ठीक आहे, कारण UNO जे आहे, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, UNOचं लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. ठीक आहे, याचा जो पर्पज होता तो याच्यासाठीच होता की जेवढेही कंट्रीज आहे वर्ल्डमध्ये त्यांच्यामध्ये आपसात पीस राहिलं पाहिजे, शांतता राहिली पाहिजे, एकमेकांवर लगेच कधी काही झालं तर युद्ध नाही झालं पाहिजे, त्यासाठी म्हणून UNOला इस्टॅब्लिश केलं होतं. ठीक आहे, WHO तर तुम्हाला माहिती असेल, हां, कोरोनाच्या काळामध्ये भरपूर फेमस झालं होतं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ठीक आहे ना, आणि याचं काम काय आहे? याचं काम आहे तुमचं जे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये काही मोठे जे आजार असतात त्याच्यावर लक्ष ठेवणे, त्याचं निराकरण करणे, है ना. तर याचं काम असते WHO. त्याच्यानंतर USA तर तुम्हाला माहितीच आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, है ना, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्याच्यानंतर सीटो जे आहे ते साऊथ ईस्ट एशियासाठी हे केलं होतं, त्याला है की नाही इस्टॅब्लिश केलं होतं. याचं लॉंग फॉर्म आहे बघा, साऊथ ईस्ट, है ना, SE झालं, साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी, TREATY ट्रीटी ऑर्गनायझेशन. ठीक आहे, याचं काम जे आहे साऊथ ईस्ट ज्या कंट्रीज आहेत साऊथ ईस्टमधल्या त्यांच्यामध्ये आपसात चांगलं है ना, काहीतरी ट्रीटीचा अर्थ काय होते, है ना, ट्रीटी म्हणजे असते समझोता एकमेकांमध्ये. जसं आता आपलं ट्रीटी, वॉटर ट्रीटी आहे पाकिस्तानसोबत सध्या जे चालू आहे, सिंधू नदीचं पाणी जे सोडायचं वगैरे नाही का, तर त्याच्यामुळे हे असे ट्रीटी असतात. ठीक आहे, कंट्रीजमध्ये, त्याच्यासाठी हे सीटोची स्थापना केली होती. ठीक आहे, तर अशा प्रकारे याचं ॲन्सर ॲक्च्युली काय आहे, UNO आहे, पण हे तुमच्या नॉलेजसाठी म्हणून मी ॲडिशनल थोडंसं सांगून दिलं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन 18 बघा, चूज द करेक्ट ऑप्शन, पिकअप द कोड मिक्सिंग सेंटेन्स. आता कोड मिक्सिंग सेंटेन्स म्हणजे काय असते, एखादी समजा एक लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये जर समजा विशेषकर एखादी कुठली इंग्लिश जर आहे, इंग्लिश जर प्युअरली इंग्लिश लिहिलं असेल तर ते नॉर्मल सेंटेन्स, पण त्याच्यात जर एखाद्या दुसऱ्या लँग्वेजचे वर्ड्स आले असतील तर त्याला कोड मिक्सिंग सेंटेन्स म्हणतो आपण. तर जसं आता इथं बघा, इथं जे चारही सेंटेन्समध्ये हे फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ प्युअर इंग्लिश आहे, फक्त सेकंड बघा, सेकंडमध्ये काय लिहिलं आहे, फूड इज पूर्ण ब्रह्म. ठीक आहे ना, हा जो पूर्ण ब्रह्म आहे हा मराठीमधला शब्द आला आहे. ठीक आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण मराठीत म्हणतो. तर हा जो सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे तो कोड मिक्सिंग सेंटेन्स आहे. ठीक आहे, तर याचा ॲन्सर येते सेकंड. आता ते इथं बघा, इथं पण तेच आहे, सेकंड आहे म्हणून तुम्ही जे 4 सर्कल असतात ना असे, तर त्याला तुम्ही सेकंडला डार्क करू नका. सेकंडला डार्क केलं तर रॉंग होऊन जाणार आहे ना. 18 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यापुढं असे 4 सर्कल दिलेले असतात, त्याला आपल्याला एक करेक्ट जो ऑप्शन असतो त्याला डार्क करायचं असते. जर इथं तुम्ही सेकंड बघून पटकन सेकंडला डार्क करून टाकलं
तर तो तुमचा रॉंग होईल, कारण इथं बघा सेकंड कुठे आलं आहे, फोर्थला आलं आहे. तर याचा ॲन्सर काय येतो आहे, फोर्थ येतो आहे, सेकंड येत नाही. हां, सेकंडला करायचं नाही आहे, फोर्थ नंबरचा ऑप्शन आहे याचा. ठीक आहे. मग इथं हे पण होऊ शकते की अरे इथं तर सांगितलं आहे सेकंड आणि इथं फोर्थला का बरं ऑप्शनला सिलेक्ट केलं आहे. हां, तर ते ॲक्च्युली फोर्थ नंबरमध्ये 2 आहे. ठीक आहे ना. फोर्थ ऑप्शन जे आहे तिथं 2 लिहिलेले आहे, त्यामुळे याचा ॲन्सर काय तो फोर्थ, सेकंड आन्सर नाही आहे. हां, इथे जर याला जर डार्क केलं तुम्ही तर हे रॉंग होऊन जाणार. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 19 आणि 20साठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आपल्याला, बघूया. क्वेश्चन नंबर 19 आणि 20साठी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. रीड द अबोव वेबसाईट अँड ॲन्सर द क्वेश्चन्स, चूज द करेक्ट ऑप्शन. एक वेबसाईट दिलेली आहे. ठीक आहे. तर या वेबसाईटमध्ये तुम्ही थोडंसं एक लक्ष द्या की इथं काय आहे. हे बघा, हा जो दिसतो ना, हा पार्ट, हा जो आहे, एक मिनटं, हा जो पार्ट दिसतो ना, हा पूर्ण, याला आपण ड्रॉप डाऊन मेनू म्हणतो. ठीक आहे ना. ड्रॉप डाऊन मेनूचा अर्थ काय असतो, तुम्ही जेव्हाही सपोज इथं कुठल्याही एखाद्या टॅबला क्लिक केलं, जसं आता एक कॉन्टेक्स्टला क्लिक केलं तर असं एक ड्रॉप डाऊन मेनू येतो है ना. इथं कुठलं जसं आता पब्लिकेशनला क्लिक केलं तर असा एक ड्रॉपडाऊन मेनू येतो है ना. तर याला ड्रॉपडाऊन मेनू म्हणतात. ठीक आहे. तर एक ड्रॉपडाऊन मेनूचं क्वेश्चन आहे याच्यात, आणि एक दुसरं क्वेश्चन आहे हे याच्याशी रिलेट आहे. फॉर स्टेट लेवल NTS एक्झामिनेशन इन्क्वायरी कॉन्टॅक्ट द लायझन ऑफिसर. ठीक आहे. तर असे दोनच क्वेश्चन आहे याच्यामध्ये, 19 आणि 20, ह्या दोन्हीशी रिलेटेड आहे. तर ह्या वेबसाईटवर नीट बघून घ्या. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 19मध्ये बघा, टू हुम शुड वी इन्क्वायर अबाउट स्टेट लेवल NTS एक्झामिनेशन. तर याच्यातला ॲन्सर बघा कुठला येतो, थर्ड नंबरचा ॲन्सर येतो आहे, लायझन ऑफिसर. ठीक आहे. त्याच्यानंतर 20 नंबरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट देअर इन ड्रॉपडाऊन मेनू बार. जो मेनू बार आहे ड्रॉपडाऊनचा त्याच्यामध्ये ह्यापैकी कुठला ऑप्शन नाही आहे. तर यापैकी जे आहे थर्डवाला ऑप्शन नाही आहे, अदर डिटेल. ठीक आहे. तर पुन्हा इथं आता तोच आहे, थर्ड आहे, म्हणजे थर्ड सर्कल, थर्ड जे 20च्या समोर असे 4 सर्कल दिलेले असतात त्याच्यातला थर्डला डार्क करायचं नाही लगेच गडबडीत, कारण थर्ड जे आहे त्याचा ॲन्सर कुठला आहे हे बघा. फर्स्टला 4 आहे, सेकंडला 1 आहे, थर्डला सेकंड आहे, फोर्थला थर्ड आहे. त्याचा ॲन्सर कुठला आहे तो फोर्थ, म्हणजे तुम्हाला फोर्थ सर्कलला डार्क करावं लागेल. ठीक आहे. एवढं फक्त मात्र काळजी घ्याल जेव्हा, कारण आपण तिथे आपल्याला खूप घाई असते, लवकरात लवकर सगळे क्वेश्चन्स सॉल्व करायचे असतात, तर ही अशी गडबड होऊ शकते. ठीक आहे. त्यामुळे बहुतेक असे क्वेश्चन देत असतील, गडबड झाली पाहिजे मुलांकडून. ठीक आहे ना, त्यासाठी दिलेले असतात. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21मध्ये बघा, चूज वन अल्टरनेटिव्ह, फाइंड आउट विच फिगर ऑफ स्पीच इज यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. इथे एक सेंटेन्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच कुठला यूज झाला आहे तो सांगायचा आहे. केशव हर्ड अ बॅड न्यूज, द न्यूज वॉज डॅगर टू हिज हार्ट. तर हे बघा, म्हणजे याचं काय आहे की केशवने एक वाईट बातमी ऐकली, आणि जी बातमी आहे ना ती कशी होती, कट्यारसारखी, डॅगर म्हणजे कट्यार, अशी कट्यार काळजात लागली तसं झालं ते. तर अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ते मेटाफोर असतात. ठीक आहे ना. तर याला आपण ऑप्शन काय येतो आहे, सेकंड नंबरचा ऑप्शन येतो आहे 21चा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. इथे क्वेश्चन नंबर 22 आणि 23साठी परत एक इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आपल्याला. इथे एक मेल बॉक्स दिलेला आहे, इनबॉक्स. ठीक आहे ना, जो आपला जीमेल ID असतो, जीमेल असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये असा एक इनबॉक्स आपल्याला दिसतो, तिथून आपल्याला कळतं आहे. तर याच्यामध्ये बघा, इथे हे जे तुम्हाला दिसत आहेत, इथं काहीतरी असे साईन दिसतं आहे है ना. याच्यामध्ये असं ते पिन असते ना, पेपरची पिन, तशा टाईपचं इथे ऑप्शन है ना, हे दिसतं आहे मार्किंग. तर हे कशाचं असतं आहे, त्याच्यामध्ये ह्या मेलला अटॅचमेंट आहे असं शो करायसाठी म्हणून ते दिसतात आपल्याला. ठीक आहे. परत त्याच्यामध्ये अजून एक मेल आहे बघा, एक रिमाइंडरचं मेल आहे बघा. हे इथं पेमेंट रिमाइंडर असते, हे पेमेंट रिमाइंडरचं मेल आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये ह्या दोन्हीवर आधारित क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 22 आणि 23.
22मध्ये बघा, हाऊ मेनी मेल्स हॅव ॲन अटॅचमेंट. तर याच्यामध्ये बघा 6 आहे, त्याचा आन्सर येतो आहे 6. 6 मेल असे आहे ज्याच्यामध्ये अटॅचमेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फ्रॉम हुम द पर्सन गेट नोटिफिकेशन ऑफ पेमेंट रिमाइंडर. तर इथे येतो आहे टाटा डोकोमो कस्टमर सर्व्हिसेस, याचं येतं आहे 3rd नंबरचं ऑप्शन. ठीक आहे. तुम्ही इथे व्यवस्थित मेल बॉक्स इनबॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चन क्लिअर दिसतील. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता. क्वेश्चन नंबर 24 बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. अनिता सेंट अ टेक्स्ट टू हर मदर ॲज शी हॅड ॲन अर्जंट मीटिंग. इन हर नोट शी रोट HAND ॲट द एंड ऑफ द मेसेज. व्हॉट डज द अंडरलाइंड वर्ड मीन्स. अंडरलाईन म्हणजे इथं ॲक्च्युली अंडरलाईन तर केलेलं नाही आहे, पण हा जो वर्ड आहे हँड है ना, याचं काय मिनिंग आहे ते विचारलं आपल्याला. तर याचं मिनिंग बघा, आपण कसं गुड नाईटला GN है ना, टेक केअरला TC, तसं हँडला काय आहे बघा, हॅव अ नाईस डे. ठीक आहे ना. आता जी अनिता होती ना, ती मीटिंगमध्ये होती, त्याच्यामुळे तिच्याकडे वेळ कमी असेल तर ती पटकन शॉर्टकटमध्ये मॅसेज टाकून दिला तिच्या मॉमला आणि काय सांगितलं, HAND हॅव अ नाईस डे, पटकन है ना. तर असं हे HANDचा जो मिनिंग आहे हॅव अ नाईस डे आहे. ऑप्शन नंबर 2 24चा. ठीक आहे. चला आता एक लास्ट क्वेश्चन राहिला आहे आपला 25 नंबरचा क्वेश्चन बघा, चूज वन अल्टरनेटिव्ह, फाइंड आउट टाईप्स ऑफ सेंटेन्स. आय शॅल डू इट नाव ऑर आय शॅल नॉट डू इट ॲट ऑल. तर इथे अशा टाईपचे जे सेंटेन्स असतात त्याच्यामध्ये इथं 2 सेंटेन्स दिसत आहेत आपल्याला. आय शॅल डू इट नाव है ना, नंतर मग ऑर लावलेला आहे आणि परत आय शॅल डू नॉट है ना, आय शॅल नॉट डू इट ॲट ऑल. त्याच्यात 2 सेंटेन्स आहे, त्याला ऑरनी त्याला जॉईंट है ना, एका प्रकारचं है ना कनेक्ट केलं आहे दोन्ही सेंटेन्सला. तर ऑर जो आहे तो म्हणजे हा अशा टाईपचे जे सेंटेन्स असतात ज्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सेंटेन्स असतात त्याला कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणतो आपण. ठीक आहे. त्याचा 25चा आन्सर येतो आहे फर्स्ट, कंपाऊंड सेंटेन्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले इंग्लिशचे 25 क्वेश्चन कंप्लीट झाले. ठीक आहे. आपण पुढल्या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्स घेऊन चला भेटूया. धन्यवाद.